उद्धव ठाकरे गटाचे सचिव वरुण सरदेसाई यांनी आज युवा महाराष्ट्राभिमान मेळाव्यात उपस्थित राहून महाविकास आघाडी युवा पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले। शिवसेनेचे सचिव माननीय वरुणजी सरदेसाई यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। महबूब भाई, अरे बोलू की ता तुम्हीच बोलताय, थांबा जरा। महबूब भाई, मला असं वाटतं तुम्ही जरा जास्तच घोडे तयार केलेत। घोडे एवढे तयार झालेत की आजची सभा संपल्यावर डायरेक्ट मंत्र्यावर जातात की काय अशी भीती वाटायला लागलेली आहे। पण एवढं लक्षात ठेवा, घोडे सुद्धा दररोज रेस धावत नाहीत, दररोज प्रॅक्टिस करतात आणि ऐन रेस मध्ये जिंकतात। त्यामुळे आपल्याला आता पुढचे 1-1.5 महिना चांगली आपण तयारी करू आणि निवडणुकीमध्ये आपण त्यांनी सांगितलं तसं सगळे घोडे म्हणून चांगल्या पद्धतीने धावूया। आजच्या या युवा महाराष्ट्र स्वाभिमान मेळाव्याकरता व्यासपीठावर उपस्थित असलेले युवक काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष माझे मित्र कुणालजी राऊत, ज्यांनी आता अप्रतिम असं मार्गदर्शन केलं, ते राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष महबूबभाई शेख। महबूबभाई, मी कधीतरी फेसबुकवर तुमचं भाषण ऐकलं होतं, पण पहिल्यांदाच लाईव्ह पाहिलं आणि 3 पक्षाचे वेगवेगळे कार्यकर्ते असून सुद्धा मी बघत होतो की एक दिलाने एक मनाने तुमच्या प्रत्येक वाक्याला टाळीनी आणि प्रतिसाद देत होते। अत्यंत शिकण्यासारखी तुमच्याकडनं गोष्ट आहे, सुंदर असं त्यांनी मार्गदर्शन केलं। त्याच्या आधी ज्यांनी मार्गदर्शन केलं ते आपचे दौंडकर, आमच्या शिवसेनेच्या सचिव सुप्रदाताई, आमच्या उपनेत्या शीतलताई, आमचे शिवराजजी असतील, अखिलेशजी असतील, आमचे पवन जाधव ज्यांनी भाषण केलं ते आमचे विक्रांत जाधव, मग आमचा बंटी, तुमचं मी इंस्टाग्रामवर व्हिडिओ पाहत असतो, अप्रतिम तुमचं देखील सगळे आंदोलनं असतात। मग अमोल मातेळे आमच्यासोबत मुंबई विद्यापीठात अत्यंत चांगलं त्यांचं देखील काम सुरू आहे, माझं सहकारी। तुम्ही जसं भाषण करता तसं आमचं पण करतो। हां, तर आज काही 2-2ची मर्यादा होती, त्याच्यामुळे आम्ही जरा काही बॅट्समन रिझर्व्ह मध्ये ठेवले। पुढच्या आता 48 मेळावे घ्यायचे, एवढी भाषणं करायची आहेत, सगळेच खेळाडू आता दाखवले तर ते बॉलिंग चांगली टाकतील, त्यामुळे काही बॅट्समन आपण जपून ठेवलेले आहेत। असा आमचा अंकित प्रभू, आमचा रुपेश कदम, सगळेच व्यासपीठावर भरपूर भरलेलं भरगच्च व्यासपीठ आहे, सगळ्यांची नावं घेत नाहीत। आणि समोर बसलेले 3ही युवक संघटनांचे राज्य पातळीवरचे पदाधिकारी। आज खरं म्हणजे हा मेळावा होतोय, अतिशय आनंदाची बाब आहे। आपण 4 दिवसापूर्वी कुणालजी असेल, मी असेल आणि महबूबभाई, आम्ही तिघांनी ठरवलं की आपण या मेळाव्याचं आयोजन करायचं आणि लगेचच हा YB चव्हाण सभागृह हे आपण उपलब्ध करून दिलं, आपण आपल्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं। आणि मला वाटतं युवा सेना असेल, युवक काँग्रेस असेल आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस या 3 युवक संघटनांची ताकद आहे की अवघ्या 2 दिवसामध्ये हे संपूर्ण सभागृह केवळ राज्याच्या पदाधिकाऱ्यांनी हाऊसफुल झालेलं आहे, हे मला वाटतं आपल्या सगळ्यांसाठी अतिशय अभिमानाची बाब आहे। आणि आज जेव्हा आपण सगळे इकडे एकत्र आलो तेव्हा काल मला पत्रकारांनी विचारलं की तुमच्या 3 पक्षांची युती ही साधारणतः 2-2.5 वर्षापूर्वी झाली, तुम्ही युवक आघाडी म्हणून सगळे आता एकत्र का आलात? तर आता भाजपला हरवण्याकरता एकत्र आलो हे तर मला वाटतं अगदी सरळ आणि स्पष्ट आहे। पण त्याही पलीकडे जाऊन गेल्या 10 वर्षामध्ये कोणती गाजरं म्हणा, केळी म्हणा ही मोदीजींनी दिली आणि त्या केळ्यांचं आता काय झालंय हे देखील मला वाटतं माझ्या आधीच्या वक्त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने सांगलंय। मी काय परत ते रिपीट करणार नाही।
पण आपल्या 3 युवक आघाडींचा जर काही कॉमन मिनिमम प्रोग्राम असला पाहिजे तर मला वाटतं तो एकमेव असला पाहिजे, तो म्हणजे या देशात असंख्य प्रश्न आहेत. म्हणजे युवकांना रोजगार नाही, महिला सुरक्षित नाहीत, महागाई वाढतीये, सगळं हे जरी खरं असलं तरी सगळ्यात मोठी समस्या आज जी मला वाटते आपल्या देशासमोर आहे ती म्हणजे परवाच्या आमच्या शिवसेनेच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे साहेबांनी जसं सांगितलं, येणारी लोकसभेची निवडणूक ही काय देशातली पहिली लोकसभेची निवडणूक नाही, पण जर परत एकदा मोदीजी देशाचे पंतप्रधान झाले तर कदाचित ही देशाची शेवटची निवडणूक होऊ शकते. आणि म्हणून कॉमन मिनिमम प्रोग्राम म्हणून केवळ या देशाची लोकशाही वाचवणं हा सगळ्यात आपला पहिला अजेंडा असला पाहिजे. 1946 साली जर्मनीमध्ये जेव्हा हिटलर राज सुरू होतं त्यावेळेला एक मार्टिन नोमेलर म्हणून त्यांच्या सोबतच काम केलेले त्यांचे सहकारी होते. मार्टिन नोमेलर हे सुरुवातीला हिटलर यांच्या पक्षामध्येच काम करत होते. त्यांच्या भाषणांनी त्यांनी दिलेल्या गाजरांच्या केळ्यांच्या स्वप्नामुळे ते देखील प्रभावित झाले होते. पण जसं त्यांचं राज्य आलं तसं तसं त्यांना कळायला लागलं की हुकुमशाही किती भयंकर असते. आणि 1946 साली म्हणजे आत्तापासून ते साधारणतः 80-85 वर्षापूर्वी त्यांनी कविता केली होती. मी ती कविता वाचून दाखवतो, त्याचा संदर्भ आजही तुम्हाला पटेल. मार्टिन नोमेलर म्हणतात, फर्स्ट दे केम फॉर द कम्युनिस्ट्स and I did not speak out because I was not a communist. Then they came for the socialists and I did not speak out because I was not a socialist. Then they came out for the trade unionists and I did not speak out because I was not a trade unionist. Then they came for the Jews and I did not speak out because I was not a Jew. And then they came for me, but there was no one left to fight for me. आज आपल्या देशामध्ये अशीच काही परिस्थिती झाली आहे. आज आपण पाहू शकतोय, एका बाजूला मी म्हणालो तसं रोजगार असेल, असुरक्षता असेल, हे सगळे प्रश्न आहेतच, पण देशाची लोकशाही ही किती मोठ्या प्रमाणात धोक्यामध्ये आहे हे आपण साऱ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. कोरोना सारख्या काळामध्ये जेव्हा केवळ आपला देश नाही संपूर्ण जग लॉकडाऊन मध्ये होतं, त्यावेळेला मध्य प्रदेश आणि कर्नाटक सारख्या 2 महत्वाच्या मोठ्या राज्यांमध्ये काँग्रेसची एक हाती सत्ता जवळपास असताना या लोकांनी त्यांचे आमदार फोडले आणि त्यांचं सरकार पाडलं. आपण तेव्हा महाराष्ट्रामध्ये आपल्या तिघांचं सरकार उत्तम पद्धतीने काम करत होतो, त्यामुळे आपण काही फार विचार केला नाही. 2022 साली उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि पवार साहेब असतील, काँग्रेसचे सगळे नेते असतील, यांच्या सगळ्यांच्या सहकार्यांनी उत्तम असं काम करणारं महाविकास आघाडी सरकार जेव्हा यांना कळलं की जर हे 3 पक्ष एकत्र राहिले तर महाराष्ट्रामध्ये 48 पैकी 4 सीट सुद्धा यांच्या येणार नाहीत, त्यावेळेला त्यांनी सर्वात आधी शिवसेना पक्ष फोडला तर फोडला, ठीक आहे. ज्या लोकांना आमच्या सोबत राहायचं नव्हतं ते तिकडे गेले, त्यांनी थेट राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला असता आम्हाला काही वाटलं नसतं. पण 40 आमदार आम्हाला सोडून गेले आणि सोडून गेल्यानंतर त्यांनी थेट शिवसेना पक्ष आणि शिवसेना चिन्हावर दावा केला. आता पक्ष आणि चिन्हाचा निर्णय कोण घेतं? निवडणूक आयोग घेतो. निवडणूक आयोगाने आम्हाला सांगितलं की तुम्ही म्हणताय शिवसेना तुमची, ते म्हणतायत शिवसेना त्यांची, जर सिद्ध करायचं असेल तर पक्षाची घटना सादर करा आणि तुमच्या सोबत किती पदाधिकारी आहेत कार्यकर्ते ते दाखवा, त्यांच्या सोबत किती पदाधिकारी कार्यकर्ते ते दाखवा आणि मग आपण निर्णय घेऊ. कुणालजी, आम्ही 3 ते 4 महिने उपस्थित आमची सगळी यंग टीम आहे, आम्ही साऱ्यांनी मेहनत केली आणि ऑन रेकॉर्ड सांगतो मी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून आम्ही 25 लाख ॲफिडेव्हिट ही ट्रकनी आणि ट्रेननी भरून दिल्लीला पाठवली आणि शिंदे गटाकडनं अवघी 2.5 लाख ॲफिडेव्हिट हे त्यांच्यापर्यंत पोहोचली. जेव्हा घटनेची बाब आली त्यावेळेला मध्ये आम्ही जनता न्यायालय घेतलं होतं, तुमच्यापैकी किती लोकांनी ते पाहिलं मला माहिती नाही, पण 2004 साली खुद्द हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख सन्माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांनी आत्ताचे आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांना शिवसेनेचं कार्याध्यक्ष केलं आणि ती जी काही आमची कार्यकारिणी झाली त्याचं संपूर्ण चित्रीकरण आणि त्याचे सगळे कागदपत्र हे आम्ही निवडणूक आयोगाला सादर केले. दर 6 वर्षांनी पक्षांतर्गत या निवडणुका घ्यायला लागतात. त्याच्यानंतरची जी काही निवडणूक झाली, कार्यकारिणी झाली, त्याची प्रत आम्ही सादर केली. 2012 साली हिंदू हृदय सम्राटांचं निधन झालं. निधन झाल्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांना शिवसेनेचं पक्ष प्रमुख करण्यात आलं
आणि त्या कार्यकारिणीमध्ये तर आत्ताचे जे स्पीकर म्हणून काम करतायत ते राहुल नार्वेकर हे स्वतः तिकडे उपस्थित होते. त्याची देखील आम्ही पूर्ण जी काही क्लिप होती, त्याची जी काही कागदपत्र होती ती आम्ही निवडणूक आयोगाला सादर केली. आणि शेवटचं म्हणजे 2018 साली आमची जी शेवटची कार्यकारिणी झाली, ज्या कार्यकारिणीमध्ये पहिल्यांदाच एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचं नेता हे स्वतः उद्धव ठाकरे साहेबांनी केलं, ती देखील आम्ही कार्यकारिणी निवडणूक आयोगाला सादर केली. आणि त्यामुळे गेल्या 20 वर्षांमध्ये पक्षाचे सगळे महत्त्वाचे अधिकार हे उद्धव ठाकरे साहेबांकडे आहेत हे जेव्हा त्यांना घटनेमध्ये कळलं, निवडणूक आयोगाने थेट आम्हाला सांगितलं 1999 पासून शिवसेनेची घटनाच आमच्यापर्यंत पोहोचली नाही. बिनधास्त म्हणजे गेले 20 वर्ष त्यांचं म्हणणं आहे की शिवसेना पक्ष हा अधिकृत पक्षच नव्हता. मग कसे आम्ही इतके वर्ष निवडणुका लढत होतो? कुठे गेली आपल्या देशातली लोकशाही? बरं, आमच्या सोबत जे घडलं 2023 साली तंतोतंत त्याचं तशीची तशी स्क्रिप्ट ही तुमच्याबद्दल झाली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल झाली. बरं, निर्लज्जपणाचा अजून एक कळस त्यांनी गाठला. आमचे कमीत कमी संस्थापक हे आता त्यांचं निधन झालेलं आहे. स्वतः खुद्द शरद पवार साहेबांनी स्थापन केलेला पक्ष हे निर्लज्जपणे सांगतात की तो त्यांचा पक्षच नाही. काय सुरू आपल्या देशामध्ये? याला आपण लोकशाही म्हणायचं? इतकी विचित्र सगळी पद्धत. म्हणजे ही निवडणूक आयोग, ज्याला आमचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेब हे ईसीला एंटायरली कॉम्प्रोमाइज्ड ऑथॉरिटी म्हणतात, त्याला काय त्याच्यामध्ये चुकीचं आहे? आपल्यापैकी किती लोकांना माहिती आहे नाही माहिती मला माहिती नाही, पण मध्ये जे केंद्रीय निवडणूक जे मुख्य अधिकारी असतात, म्हणजे केंद्राच्या निवडणुकीचे जे मेन ऑफिसर असतात, त्यांची निवड ही कशी करायची ही सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की त्याकरता एक त्रिसदस्यीय समिती नेमली पाहिजे. त्या समितीमध्ये कोण असलं पाहिजे? एकतर देशाचे पंतप्रधान असले पाहिजेत, लोकसभेचे विरोधी पक्षनेते असले पाहिजेत, आणि कोणाही त्यामध्ये पक्षपात व्हायला नको, त्यामुळे तिसरा सदस्य हा सुप्रीम कोर्टाचा सरन्यायाधीश असला पाहिजे. गेल्या वर्षी साधारणतः 2023च्या डिसेंबरमध्ये मोदी सरकारने एक कायदा पारित केला. त्यामध्ये सांगितलं की आतापासून केंद्रीय निवडणूक मुख्य अधिकारी आणि राज्याचे सगळे निवडणुकीचे मुख्य अधिकारी हे त्रिसदस्य समिती नेमेल. फक्त त्या त्रिसदस्य समितीमध्ये कोण असेल? देशाचे पंतप्रधान असतील, विरोधी पक्षनेते असतील आणि पंतप्रधानांनीच निवडलेले कॅबिनेट मंत्री असतील. म्हणजे विरोधी पक्षांनी काही जरी सांगितलं तरी 2:1 या मतदानाने पंतप्रधान जे सांगतील तोच व्यक्ती हा देशाच्या मुख्य निवडणूक अधिकारीपदी त्याची निवड होईल. म्हणजे निवडणूक आयोग देखील यांनी यांच्या ताब्यात घेऊन टाकला. आज सुप्रीम कोर्टाची काय परिस्थिती आहे? किरण रिजिजू जे या देशाचे कायदे मंत्री होते, त्यांनी उघडपणे असं सांगितलं होतं 3 की 4 वेळा, म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये अनेक खटले हे केंद्र सरकारचे सुरू असतात आणि काही खटल्यांमध्ये सरकारच्या विरोधात निकाल आल्यानंतर काही असे मोठे खटले नव्हते. उघडपणे त्यांनी सांगितलं की सुप्रीम कोर्टाचे 3 ते 4 जज हे अँटी इंडिया गँग चालवतात. म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यानंतर हे पहिल्यांदाच झालं असेल की देशाचा कायदे मंत्री हा थेट सुप्रीम कोर्टाच्या जजनाच अँटी इंडिया म्हणून टाकतो. नुसतं तेवढं नाही, आजपर्यंतचं देशाच्या स्वातंत्र्यानंतर आपली प्रथा आहे की सुप्रीम कोर्टाची जजची निवड कशी होते, तर ते सगळे त्यांच्या कॉलेजियमच्या माध्यमातून काही नावं रेकमेंड करतात आणि ती केवळ एक म्हणजे ती एक प्रोसेस करावी म्हणून ती सरकारकडे पाठवली जाते आणि तशीची तशी नावं ती सगळी मान्य केली जातात आणि सुप्रीम कोर्टची जजची निवड होते. किरण रिजिजू यांनी काय सांगितलं की आजपासून सुप्रीम कोर्टचे जज कोण नेमायचे हे देखील केंद्र सरकारने ठरवलं पाहिजे. म्हणजे निवडणूक आयोग यांच्याकडे पाहिजे, सुप्रीम कोर्ट यांच्याकडे पाहिजे. जो पक्ष यांच्या सोबत काम नाही करत तो पक्ष फोडून चिन्ह पण यांच्याकडे पाहिजे. उरलेले जे विरोधी पक्ष आहेत त्यांच्यामधलं कुठल्याही नेत्यांनी आवाज उठवला की त्याच्या मागे ईडी लावायची, आयटी लावायची, सीबीआय लावायचं, खरं म्हणजे मेहबूब भाई तुम्ही बोलत असताना सगळे हसत होते, पण मला वाटतं की आता हसण्याच्या पलीकडे गेलेला विषय. तुम्ही म्हणत होता तुमच्या प्रत्येक नेत्याला, आपच्या नेत्याला तिकडे जेलमध्ये टाकले. खरं म्हणजे तुमच्या सगळ्या नेत्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. त्यांच्यामध्ये जेलमध्ये जाण्याची आणि पक्षासोबत उभे राहण्याची हिंमत आहे. हे आमचे आणि राष्ट्रवादीच काही घाबरट निघाले, थोडी धमकी दिली की तिकडे पळून गेले. पण हे काय सुरू आहे आपल्या देशामध्ये? विरोधी पक्षांनी बोलायचं नाही, सुप्रीम कोर्टाचे जज यांच्या हिशोबाने पाहिजेत आणि त्याच्यामुळे तुमची निवडणूक आयोग पण यांच्या ताब्यामध्ये पाहिजे. आज मीडियाची काय परिस्थिती आहे? लोकशाहीचा चौथा स्तंभ
म्हणून ज्या मीडियाला समजलं जातं त्या मीडियाची काय परिस्थिती आहे? मी काय कुठल्या एका चॅनल दुसऱ्या चॅनलला गोदी मीडिया वगैरे म्हणणार नाही, जे खरं घडलं तेवढंच सांगेन. BBC नावाचा मोठा चॅनल आहे, माहिती आहे ना तुम्हाला? 150 वर्षापासून त्यांचा इतिहास आहे. ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कंपनी म्हणून ओळखलं जातं, आंतरराष्ट्रीय पातळीचा तो चॅनल आहे. त्यांनी मोदीजींवर एक डॉक्युमेंटरी प्रसिद्ध केली. ही डॉक्युमेंटरी मोदीजींच्या विरोधात जाईल हे कळल्यानंतर दुसऱ्या दिवशी BBCवर आयटीच्या धाडी टाकण्यात आल्या. एका चॅनलवर आयटीच्या धाडी टाकण्यात आल्या, एका पत्रकारावर नाही. BBCवर थेट आयटीच्या धाडी टाकण्यात आल्या. लोकशाही चॅनल, आपलाच मराठी चॅनल, त्यांनी भाजपच्या एका नेत्याचा व्हिडिओ दाखवला. 7 दिवसामध्ये केंद्राने लोकशाही चॅनलची परमिशनच कॅन्सल करून टाकली. म्हणजे मीडियाला पण संपूर्ण संदेश दिला, विरोधात गेला तर आयटी लावू नाहीतर चॅनल रद्द करू. आज कोणाची हिंमत आहे यांच्या विरोधात बोलायची? एक ते NDTV वाले बोलायचे, NDTV वाल्याच्या मालकांना न विचारता त्यांच्या मित्रांना सांगून अख्खा NDTV चॅनलच विकत घेऊन टाकला. मी परत एकदा सांगतो मित्रांनो, हसण्यावर घेऊ नका, परिस्थिती गंभीर आहे. 4 स्तंभ होते लोकशाहीचे, प्रत्येक स्तंभ या लोकांनी मोडून टाकलेला आहे. आपल्या देशामध्ये आपले जे नेते मंडळी आहेत हे सोडून 2 सॉफ्ट पॉवर काम करतात. सॉफ्ट पॉवर म्हणजे काय? तर देशाच्या नागरिकांवर त्यांचा कोणत्या ना कोणत्या पद्धतीने इन्फ्लुएन्स होत असतो. कुठल्या सॉफ्ट पॉवर आहेत? एक म्हणजे बॉलिवूड, दुसरं म्हणजे क्रिकेट. मोदीजी सत्तेत आल्यानंतर त्यांना कळलं की आता आपली लोकसभेमध्ये सत्ता आली आहे, बाकी जिकडे जिकडे सत्ता नाही तिकडचे आमदार बिमदार फोडू शकतो, पण क्रिकेट आणि बॉलिवूड वाले जर आपल्या विरोधात गेले तर उद्या आपली सत्ता उलटू शकते. म्हणून सगळं लक्ष त्यांनी त्याच्यावर केंद्रित केलं. बॉलिवूड वाले जेव्हा उघडपणे ट्विटरच्या माध्यमातून ह्यांच्या विरोधात बोलायला लागले तर त्याच्यात ज्याला आपण एक सर्वोच्च नेता म्हणून किंवा ज्या टॉप 2-3 अभिनेत्यांमध्ये मोजला जातो त्या थेट शाहरुख खानच्या पोरालाच उचलून 21 दिवस आत टाकून दिलं. सगळ्या बॉलिवूडला संदेश दिला, अरे शाहरुखच्या पोराला उचलून आत टाकलं, तुम किस खेत की मुली हो. सगळे बॉलिवूडवाले गप्प झाले. तिथपर्यंत हे लोक थांबले नाहीत. दीपिका पदुकोण पासून उत्तम वेगवेगळ्या अभिनेत्री, त्यांनी काही चूक केली होती की नाही केली होती मला माहिती नाही, मी त्यांना ओळखत पण नाही, माझं घेणं देणं नाही. सगळ्यांना NCBच्या कार्यालयामध्ये 8-8 तास बोलवलं होतं. पाहिलेलं की नाही तुम्ही? त्याच्यानंतर पहा अख्खं बॉलिवूड आता या लोकांनी फिल्मफेअर गुजरातला घेतलं, सगळे तिकडे जाऊन नाचतात. क्रिकेटचं तर काय केलं तुम्हाला माहिती आहे? अमित शहाचे सुपुत्र ज्यांना हातात बॅट पकडता येत नाही त्यांना थेट अध्यक्ष बनवून टाकले. आज कुठल्या क्रिकेटरमध्ये हिंमत आहे भाजपच्या विरोधात बोलायचं? भाजपच्या विरोधात बोलले, थेट प्लेइंग 11 मधनं गायब. ते पण हातात घेऊन टाकले. कुठे चाललाय देश आपला? मीडिया वाकवून टाकली, सुप्रीम कोर्टाचं हे लोक ऐकायला तयार नाही, निवडणूक आयोग हातामध्ये घेऊन टाकला, क्रिकेट हातात घेऊन टाकलं, बॉलिवूड हातात घेऊन टाकलं. विरोधात तुम्ही बोललात तर तुमच्या मागे खोटे गुन्हे टाकले जातील, तुम्हाला बेल मिळणार नाही. आमचे सहकारी सूरज चव्हाण, आज त्यांची तारीख होती, जजच आले नाहीत. गेल्या 2 तारखेला जजच येत नाहीत, कशी बेल मिळणार? संजय राऊत साहेबांना 1 तारखेला बेल मिळाली असती, कधी विरोधी पक्षाचा वकीलच यायचा नाही, कधी जजच यायचा नाही. आणि अशा सगळ्या या अतिशय विचित्र परिस्थितीमध्ये आपण सारे लढतोय. हे मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी अतिशय म्हणजे हिमतीने आपण उतरलेला आहात आणि हीच हिंमत आता आपल्याला कायम ठेवली पाहिजे. होतं काय की आपण सारे राजकीय कार्यकर्ते आहोत, त्यामुळे आपल्याला या गोष्टींची तरीफार माहिती असते. पण आपले जे सामान्य युवक आहेत, आपले जे मित्रमैत्रिणी आहेत, हे स्वतःच्या जीवनामध्ये एवढे व्यस्त असतात की त्यांना या सगळ्या गोष्टी जरी आजूबाजूला घडत असतील तरी त्या लोकांना यांचं ज्ञान नसतं, त्यांना हे सगळं कळतच नसतं. अर्धी आपले मित्रमैत्रिणी तर पूर्ण दिवस ते इंस्टाग्रामवरच अडकलेले असतात. मी देखील माझा 1-1, 2-2 तास जातात. त्यामुळे आपल्या देशामध्ये कशी लोकशाही संपून कुठेतरी हिटलरशाही सुरू होते हे जर आता आपण लोकांना समजून शकलो नाही तर आज जो आपला मेळावा होतोय लोकसभा निवडणुकीमध्ये परत एकदा जर मोदीजी विजयी झाले तर अशा मेळाव्यांवर सुद्धा कदाचित ते लोक बंदी घालतील. विरोधी तरुण एकत्र येत आहेत म्हटल्यावर बंदी, सगळ्यांवर पोलीस केस टाकून आपल्याला जेलमध्ये टाकून देतील. आणि म्हणून जसं मी म्हणालो, मी ज्या कवितेचा उल्लेख केला, 85 वर्षापूर्वी जर्मनीमध्ये ज्या वेळेला वेगवेगळ्या घटकांवर अन्याय करण्यात आले तेव्हा युवकांनी आवाज उचलला नाही, कारण ते म्हणाले माझा संबंध काय. आणि जेव्हा युवकांवर वेळ आली तेव्हा कोणच त्यांच्यासाठी लढायला उरलं नव्हतं. तशी वेळ ही आपल्यावर येऊ नये म्हणून मला वाटतं आपण साऱ्यांनी अतिशय गंभीरतेने यामध्ये आता लक्ष घालायला पाहिजे. कुठलाही नेता आज एक बोलतो, उद्या तिकडे गेल्यावर डायरेक्ट 180 डिग्री मारून टर्न मारतो आणि आपण हसतो.
किती दिवस हे सगळं आपण हसण्यावर घेणार आहोत? आज आपण आपल्या या देशाला जगातला सगळ्यात युवा देश म्हणून ओळखतो, आणि जर हा युवा देश असेल तर युवकांची जबाबदारी आहे की या देशाला वाचवण्याचं. आपले नेते जे उत्तम पद्धतीने लढतायत, उत्तम पद्धतीने आपले नेते झुंज देत आहेत, त्यांचे हात बळकट हे तुम्हाला आणि मला करावेच लागतील. आणि म्हणून आज आपण ज्या या मेळाव्यांची सुरुवात केलेली आहे, असे मेळावे आपल्याला 48 लोकसभेमध्ये घ्यायचे, आणि या मेळाव्याचं एकमेव उद्दिष्ट असलं पाहिजे, तो उमेदवार शिवसेनेचा असो, काँग्रेसचा असो, राष्ट्रवादी काँग्रेसचा असो, पण त्या उमेदवाराला असं वाटलं पाहिजे की माझ्या प्रचाराकरता हजारो, 2000, 5,000 तरुण कार्यकर्ते हे माझ्या मागे उभे आहेत. माझ्या समोर कोणी जरी असलं तरी जर माझ्या मागे 2-5 हजार राजकीय कार्यकर्त्यांची फौज असेल तर त्याचा कॉन्फिडन्स वाढला पाहिजे, आणि भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांना टक्कर देताना त्याची हिंमत वाढली पाहिजे. या एकमेव उद्दिष्टांनी आपल्याला पुढचे 48 मेळावे घ्यायचे. जिथे शिवसेनेचा उमेदवार असेल तिकडे युवासेना पुढाकार घेईल, जिथे राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार असेल तिथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुढाकार घेईल, जिथे काँग्रेसचा उमेदवार असेल तिथे युवक काँग्रेस पुढाकार घेईल. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आजच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीच्या पहिल्यांदाच आपण एकत्र आलो, साहजिक आहे, सगळे आपण आपल्या आपल्या पक्षाच्या घोषणा देत होतो. यापुढे प्रत्येक घोषणा ही भाजप विरोधी आणि केवळ महाविकास आघाडीचीच असली पाहिजे. आपली एकजूट पाहून हे सगळे घाबरले पाहिजे. आणि म्हणून अत्यंत उत्तम आजचा आपला हा मेळावा. आपण यापुढे जसे जसे मेळावे घेऊ, खरं तर आपण आजच्या या मेळाव्यामध्ये आप जशी आलेली आहे तसं आपण आपल्या इतर समविचारी पक्षांना देखील आमंत्रण दिलं होतं. कुणालजी, मेहबूबजी, माझी एकच विनंती आहे, आपला जो पुढचा मेळावा होईल त्यामध्ये एक संघटना आहे त्यांना आपण बोलवलं पाहिजे, ते म्हणजे भारतीय जनता युवा मोर्चा. कारण ते देखील मला पूर्ण खात्री आहे ते सुद्धा आपल्या सोबत या लोकशाहीच्या लढ्यामध्ये उभे राहतील. आणि नाही, तुम्ही मस्करीमध्ये घेऊ नका, खरी गोष्ट सांगतो. मी 2 दिवसापूर्वी BKC मध्ये एका रेस्टॉरंटला जेवायला गेलो होतो, आणि मला तिकडे एक भारतीय जनता युवा मोर्चाचा मुंबईचा पदाधिकारी भेटला, आणि मला म्हणाला की वरुणजी, सध्या तुमची संपूर्ण उद्धव साहेबांची, शिवसेनेची आणि महाविकास आघाडीची एक प्रचंड मोठी लाट आहे, आणि तुम्ही लढत राहा, अजिबात मागे हटू नका. देश जर यांच्या ताब्यात गेला तर काही खरं नाही. मी म्हणालो, साला तू तर त्या पक्षाचा पदाधिकारी, तू असं काय बोलतो? तुला काही यायचंय की काय इकडे? म्हणतो, नाही, मी येऊ नाही शकत, माझ्या काकांवर ईडी आहे. पण तुम्ही लढत राहा. आणि मी म्हणालो की पण असं कसं काय? मला म्हणतो की बघा काय आहे, हे आम्हाला आता सगळ्यांना कळून चुकलेलं आहे की आम्ही जरी युवा मोर्चामध्ये असलो, आम्ही किती मेहनत केली, किती आमचा वॉर्ड बांधला, किती आमच्या विधानसभेमध्ये मेहनत केली, जेव्हा निवडणूक लागेल तेव्हा ऐनवेळी त्या विधानसभेमध्ये, त्या वॉर्डमध्ये जो तयार झालेला, ऑलरेडी एस्टॅब्लिश झालेला शिवसेनेचा, काँग्रेसचा किंवा राष्ट्रवादीचा उमेदवार असेल त्यालाच आमच्या डोक्यावर घेऊन बसवणार आहेत. आम्हाला या पक्षामध्ये काही फ्युचरच नाही. आणि मग मी रात्री जाऊन विचार केला की आपण सगळे मिळून वारंवार म्हणतो भाजपला असं लढायचंय, भाजप सोबत हे करायचंय, भाजप सोबत ते करायचंय. महाराष्ट्रामध्ये भाजप आहे कुठे? ओरिजिनल भाजप कुठे आहे? म्हणजे तुम्ही सगळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलात, बरोबर? आपली काय ही प्रदेशची कार्यकारिणी आहे सगळ्यांची. आपण नंदुरबार पासून सुरुवात करूया, बरोबर? उत्तर महाराष्ट्राच्या आपण टोकापासून सुरुवात करूया. एका भाजपच्या प्रामाणिक ओरिजिनल कार्यकर्त्याला येणाऱ्या निवडणुकांमध्ये नंदुरबारमध्ये कोणाचा प्रचार करावा लागणार? विजयकुमार गावितांचा करावा लागणार, आणि त्यांची मुलगी हिना गावितांचा प्रचार करायला लागणार. दोघेही ओरिजिनल राष्ट्रवादी. सुप्रिया गावित परत जिल्हा परिषद अध्यक्षा, त्या पण तुमच्या पक्षाच्या. आता भाजपमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांचा प्रचार करायला लागणार. त्याच्या खाली आलो आपण धुळ्यामध्ये, तिकडे अमरीश पटेल आणि त्यांच्या संपूर्ण टीमचा त्यांना प्रचार करावा लागणार, जे पूर्वीचे काँग्रेसवाले. बाजूला गेलो जळगाव मध्ये, तिकडे तुम्ही नाव घेतलं ते आमचे गुलाब पाटील, किशोर पाटील, चिमण पाटील, सगळे शिवसेनेचे, त्यांना खांद्यावर घेऊन या भाजपवाल्यांना नाचायला लागणार. खाली आलो नगर मध्ये, पूर्ण तो विखे पाटील परिवाराचा या लोकांना झेंडे लावायला लागणार, त्यांच्याच नावाच्या घोषणा द्यायला लागणार, जे आधी शिवसेनेसोबत होते, नंतर काँग्रेसमध्ये गेले, आता भाजपमध्ये गेलेत. अजून खाली आलो पश्चिम महाराष्ट्राची सुरुवात करू. पुण्यामध्ये ज्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं होतं आमच्या जिल्ह्यामध्ये आम्ही घड्याळ दिसू देणार नाही, आता त्याच लोकांना घरोघरी अजितदादा आणि घड्याळ पोचवावं लागणार. ह्याच्यापेक्षा दुर्दशा कुठल्या कार्यकर्त्याची होऊ शकत नाही.
खाली आलो आपण साताऱ्यामध्ये उदयनराजे असतील, शिवेंद्रराजे असतील, रामराजे असतील, शंभूराजे असतील, कोणत्याही राजांचा भाजपचा गेले 2-5 वर्षापूर्वीपर्यंत काडी मात्र संबंध नव्हता. ओरिजिनल भाजपच्या कार्यकर्त्यांनाच त्यांचाच प्रचार करावा लागेल. सांगलीमध्ये आलो संजय काका पाटीलांचा त्यांना प्रचार करावा लागेल, ते पण राष्ट्रवादीवादी. कोल्हापूरमध्ये आलो महाडिक, मंडलिक आणि मुश्रीफ, तिघांचाही भाजपशी संबंध नव्हता. भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांचाच प्रचार करावा लागेल. आपलं कोकण राहून गेलं. ठाण्यामध्ये आलो एकनाथ शिंदे, जे अनेक वर्षांपासून आमच्या सोबत होते, हे भाजपवाले सांगत होते जाम त्रास देतात, आज त्यांचाच प्रचार करावा लागेल. नवी मुंबईमध्ये गेलो गणेश नाईक आणि मन्ना म्हात्रेंचा तुम्हाला प्रचार करावा लागेल. ते शिवसेनेसोबत होते, नंतर राष्ट्रवादीत गेले, आता भाजपमध्ये गेले. कल्याणमध्ये गेलो, ज्या श्रीकांत शिंदेच्या त्रासाला कंटाळून तुमच्याच आमदारांनी तो एका व्यक्तीवर गोळीबार केलं, त्याच श्रीकांत शिंदे आगे बढो हम तुम्हारे साथ है, हे भाजपच्या कार्यकर्त्यांना म्हणावं लागणार आहे. भिवंडीमध्ये गेलो कपिल पाटील, किसन कथोरे, सगळे राष्ट्रवादीवाले, हेच आमचे नेते म्हणून यांना मिरवावं लागणार आहे. पालघरमध्ये गेलो राजकुमार गावित, जे आमच्या सोबत होते, आधी काँग्रेस सोबत होते, आता भाजपमध्ये गेलेत, यांचाच प्रचार तुम्हाला करावा लागेल. रायगडमध्ये गेलो प्रशांत ठाकूर, जे काँग्रेसमध्ये होते, आता भाजपमध्ये गेलेत, हेच तुमचे नेते. कर्जत, बाकीचे 3 आमचे तर आहेतच, थोरवे, दळवी आणि गोगावले. त्या लोकांना तर तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचावत लागेल. पुढे सुनील तटकरे, त्यांचा प्रचार तुम्हाला करायला लागणार. रत्नागिरी जिल्ह्याची सुरुवात करताना खेड, नाही ते सिंधुदुर्ग, थांबा, रत्नागिरी जाऊ आपण, येऊ त्यांच्यावर पण येऊ. खेडमध्ये ज्या रामदास कदमांनी असंख्य वेळा भर सभेमध्ये भाजपच्या नेत्यांना शिव्या दिलेल्या आहेत, त्याच रामदास कदमांचा झेंडा आणि त्यांचेच बॅनर हे भाजपच्या कार्यकर्त्यांना लावायला लागणार. रत्नागिरीमध्ये जे उदय सामंत काल राष्ट्रवादीमध्ये होते, आता शिवसेनेत आहेत, त्यांचा जयघोष किंवा त्यांच्या भावाचा जयघोष हा भाजपच्या कार्यकर्त्यांना करायला लागणार. सिंधुदुर्गामध्ये केसरकर, राष्ट्रवादी, शिवसेना आणि आता ह्यांचे नेते. आणि सगळ्यात मोठं दुर्दैव म्हणजे मी कुणालजी प्रामाणिकपणे सांगतो, अशी म्हणजे असा प्रसंग हा कधीही कुठल्याही राजकीय कार्यकर्त्यावर कधी येऊ नये. एवढी वाईट वेळ मी देवाला प्रार्थना करतो कोणाहीवर येऊ नये. कारण ज्या व्यक्तींनी, ज्या नितेश राणेंनी भारताचे पंतप्रधान आणि भाजपचे सर्वोच्च नेते, ज्या नितेश राणेंनी देशाचे पंतप्रधान आणि भाजपचे सर्वोच्च नेते नरेंद्र मोदीजी यांचा अर्धनग्न फोटो ट्विट केला होता, म्हणजे सर्वोच्च नेत्याचा अर्धा नागडा फोटो ट्विट केला होता, आज भाजपच्या कार्यकर्त्याला त्यालाच नेता मानावं लागतं. याच्याहून वाईट परिस्थिती कुठल्या कार्यकर्त्यावर येऊ शकत नाही. आज मुंबईमध्ये, दक्षिण मुंबईमध्ये तुम्हाला प्रचार करायचा आहे राहुल नार्वेकरांचा. राष्ट्रवादी, शिवसेना आता तुमचे नेते. खाली आलो दादरमध्ये तुम्हाला काम करायचंय राहुल शेवाळेंचं. आयुष्यभर त्यांनी, मुंबई संपलं की मराठवाड्यावर येऊ, मग राहुल शेवाळेंचं त्यांना करायचंय काम, आयुष्यभर शिवसेनेत घालवलं. सदा सरवणकर आणि त्या कोळंबकरांचं काम करायचंय, शिवसेना काँग्रेस खेळून आता भाजप सोबत गेलेले आहेत. खाली बँड्रामध्ये तर जिशान सिद्दीकींचा प्रचार करायचा. अखिलेश भाई जाम जोरात हसले. त्यामुळे तुम्हाला पश्चिम उपनगरामध्ये प्रवीण दरेकरांचं काम करायचंय, ज्यांची पार्श्वभूमी शिवसेना, मनसे आणि ते भाजपवासी झालेले आहेत. पूर्व उपनगरामध्ये ते राम कदमांचं काम करायचंय, जे मनसे मधनं भाजपमध्ये गेलेले आहेत. तुम्ही आता मराठवाड्याचं सांगू, संभाजीनगर पासून आपण सुरुवात करू. संभाजीनगर मध्ये तुम्हाला अब्दुल सत्तारांचं काम करायचंय,
तुम्हाला अतुल सावेंचं काम करायचंय, शिरसाटांचं काम करायचंय, तुम्हाला भुमरेंचं काम करायचंय, ते सगळे काँग्रेसमध्ये होते, कधी शिवसेनेसोबत होते, भाजपशी काडी मात्र संबंध नाही. बीडमध्ये ज्या व्यक्तींनी खुद्द गोपीनाथराव मुंडेंचं घर फोडलं आणि जिल्ह्यामध्ये भाजप कशी संपेल याची गेले अनेक वर्ष रणनीती आखली, त्याच धनंजयराव मुंडेंना भाजपच्या कार्यकर्त्यांना आता डोक्यावर घेऊन नाचायचंय. या लोकांना तुम्ही पुढे हिंगोलीत गेलात तर आमच्या सोबत असलेले शिवसेनेचे हेमंत पाटील आणि संतोष बांगरांचं काम करायचंय. तुम्हाला लातूरमध्ये देवेंद्रजींच्या पीएचं काम करायचंय, बरोबर. तुम्हाला नांदेडमध्ये तर स्वतः अशोक चव्हाण साहेबांचं काम करायचंय. आणि कुठला आपला धाराशिव राहिला, धाराशिव मध्ये तुम्हाला राणा जगजित सिंगांचं काम करायचंय. सोलापूर राहिलं, सोलापूरमध्ये तुम्हाला ते तानाजी सावंत असतील, नाईक निंबाळकर असतील, ज्यांची पार्श्वभूमी राष्ट्रवादी शिवसेना अशी राहिलेली आहे, आता भाजपचे नेते म्हणून तुम्हाला त्यांच्या सोबत काम करायचंय. आपला विदर्भ घेऊ, बुलढाण्यामध्ये तुम्हाला प्रतापराव जाधवांचं काम करायचंय, तुम्हाला संजय गायकवाडांचं काम करायचंय, ज्यांचा कोणाचाही भाजपशी काडी मात्र संबंध नाही. अमरावतीमध्ये तर तुम्हाला नवनीत राणांचं काम करायचंय. यवतमाळमध्ये ज्या संजय राठोडांचा राजीनामा मागण्याकरता तुम्ही चौकात निदर्शनं केली, आज त्याच संजू भाऊ आगे बढो म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांना घोषणा द्यायच्यात. आणि ज्या वाशिममध्ये एका कॉन्ट्रॅक्टर कडनं पैसे मागितल्याची ऑडिओ क्लिप ज्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी व्हायरल केली होती, आज ताई तुम्हीच आमच्या नेत्या म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांना काम करायचं. आज भंडारा गोंदियामध्ये ज्या प्रफुल्ल पटेलांच्या विरोधात वर्षानुवर्ष हे लोक भांडत राहिलेले, आज त्याच प्रफुल्ल पटेलांना नेता म्हणून भाजपच्या लोकांना काम करायचंय. आणि शेवटी राहिलेला तो नागपूर जिल्हा, जिथे संघाचं मुख्यालय, जिथे स्वतःला हे लोक होम ग्राउंड समजतात, त्या होम ग्राउंड मध्ये सुद्धा तुम्हाला समीर मेघेंचं, जे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे आहेत, आणि आमच्या सोबत असलेल्या कृपाल तुपण यांचं काम करायचंय. त्यामुळे एखाद कुठला जिल्हा मला वाटत नाही राहिला असेल, पण महाराष्ट्राचं नाशिकमध्ये तुम्हीच भ्रष्टाचाराचे आरोप केले म्हणून तुरुंगात टाकलेल्या छगन भुजबळ यांचं काम करायचंय. तुम्हाला दादा भुसेंचं काम करायचंय, जे आयुष्यभर शिवसेनेसोबत राहिलेले आता तुमचे नेते बनलेले आहेत. तुम्हाला शहरामध्ये ती क्लिपवाल्या त्या हेमंत गोडसेंचं काम करायचंय. हा कोण त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुहास कांदे आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती पाहिल्यानंतर सांगा, भाजप आहे कुठे? कुठे भाजप? आणि म्हणून माझी विनंती आहे, अजिबात टेन्शन घेऊ नका. प्रचार जेव्हा सुरू होईल तेव्हा ते तुम्हाला सांगतील, आमच्याकडे ईडी आहे, आमच्याकडे आयटी आहे, आमच्याकडे सीबीआय आहे, आमच्याकडे शेट्टो आमदार आहेत, इलेक्ट्रल बॉन्ड मधनं कमवलेले 10,000 कोटी आहेत. तुमच्याकडे काय आहे एवढंच सांगा. आमच्याकडे मुठभर असतील तरी निष्ठावंत आहेत. आज व्यासपीठावर पहा, दौंडकर ओरिजिनल ना रे, तुम्ही नाही ना आलं. आपले महबूबभाई शेख ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस, आपले कुणाल राऊत ओरिजिनल काँग्रेस, वरुण सरदेसाई ओरिजिनल वन अँड ओनली शिवसेना, आणि शिवसेना ती पण ठाकरेंची. आणि त्यामुळे शिवरायांचा इतिहास आपल्याला सांगतो. आणि त्यामुळे शिवरायांचा इतिहास आपल्याला सांगतो की जेव्हा कधी युद्ध हे भाडोत्री सैन्यामध्ये होतं, सगळे त्यांचे भाड्यावरचे भाडोत्री सैन्यामध्ये होतं आणि निष्ठावंत मावळ्यांमध्ये होतं. प्रत्येक वेळी विजय हा निष्ठावंत मावळ्यांचाच झालेला आहे. आणि त्यामुळे या युद्धामध्ये सुद्धा देशाची लोकशाही वाचवण्याकरता सगळ्या निष्ठावंतांनी आता एक होण्याची गरज आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की माझ्या आधी खरं म्हणजे तुम्हाला आता सांगूनच टाकतो, महबूब भाई तुम्ही घेतलेले सगळे मुद्दे मी बोलणार होतो, असं जरा प्रॉब्लेम होता. कुणाल भाई काय म्हणतात तेच मला बघायचंय, त्यामुळे म्हणून मला ऐन वेळी थोडा बदल घ्यायला लागला. त्यामुळे
वेगवेगळे प्रश्न देशासमोर असताना, लोकशाही धोक्यामध्ये असताना सगळ्या निष्ठावंतांना माझी विनंती आहे की आजपासून आपण सारे सज्ज होऊया. खरगे साहेबांचे हात मजबूत करूया, पवार साहेबांचे आपण हात मजबूत करूया, उद्धव साहेबांचे आपण हात मजबूत करूया. महाविकास आघाडीची जागा कोणती कोणाला ते वरिष्ठ नेते निर्णय घेतील. आपण आपापसातले मान अपमान सारे बाजूला ठेवूया. आपण सारे मित्र बनून, बंधू भगिनी म्हणून कामाला लागूया आणि 48 पैकी 48 जागा या केवळ आणि केवळ महाविकास आघाडीच्या विजयी होतील अशा करता आपण प्रयत्न करूया. मी परत एकदा सगळ्या आपल्या टीमचं खूप खूप अभिनंदन करतो. आजपासून आपण सारे घोड्यावानी धावायला लागू आणि अत्यंत चांगलं काम करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. आम्ही मुंबईकर 24 तास या ऑनलाईन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन क्लिक करण्यास विसरू नका.